हॅलो टेस्ट वन. मागे येतोय आवाज? येतो का? दिसत नाही दुरातून. येतोय ना? घेऊया 8-10. अखंड महाराष्ट्राचं हॅलो 14 विद्या 64 कलेचा स्वामी त्या आदि गणरायाला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करू. या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम साटव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा आई विठ्ठाई देवीनाथ मंडळ मंदरुळ झरेवाडी यांच्या वतीनं माझ्या मायबापांना या छोट्याशा कलावंताचा त्रिवार शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा क्लिअर कर बघतो बाकी काय नाही. बरं मजा येते. तुम्हाला काय सांगायला नको. सुंदर साऊंड आहे. फक्त लोकांना मजा यायला पाहिजे. लोकांना पर्यंत शब्द जे आपण आणले ते पोचणं फार महत्वाचं आहे आणि ही जादू तुमच्याकडेच आहे आणि तो तुम्ही करणार निश्चितपणे. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ज्याने आम्हाला ही सेवेची संधी दिली सन्माननीय प्रदीपदादा गुरव अविनाशदादा रामबाडे आणि विनायकदादा सावंत हे त्रिकूट आहे. आणि या आयोजकांनी आज या भव्य दिव्य अशा रंगमंचावर या कोकणची ही लोकप्रिय लोककला या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. प्रथमतः माझ्या आयोजकांना लाख लाख धन्यवाद आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर साहिल बुवा लवंडे यांनाही या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित बरीचशी मंडळी मित्रांनो नामवंत मंडळी आहेत.
या पहिल्या रांगेत आणि आजूबाजूला सुद्धा बसलेले आहेत. कुणाचं नाव राहून गेलं कृपया राग मानू नका. सन्मान्य शाहीर तुषार बुवा पंधेरे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सन्मान्य शाहिरा तेजल पवार मॅडम आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. कालच ज्यांना नमन सम्राट हा पुरस्कार मिळालेला आहे सन्मान्य संदीप सावंत माऊली या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. रमाकांतजी जावळे कवी नमन क्षेत्रातील या शक्तितुरा आपल्या कलगीतुरा क्षेत्रातील फार मोठे कवी आहेत. क्षेत्रातील रमाकांतदादा जावळे चलचल माधवाची फरमाईश आहे. सचिनदादा साळवे आलेले आहेत. नारायण सावंत माझे मित्र, संतोषदादा रहाटे या ठिकाणी बरीचशी मंडळी आपले गिरणी कामगार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मानाचा मुजरा करतो. माझी शाखा पन्हाळचे रामोडी या ठिकाणी उपस्थित आहे. नरेंद्रदादा शिंदे आलेले आहेत. त्याचप्रमाणे संदेशदादा चौगुले आणि त्यांची संपूर्ण फॅमिली या ठिकाणी हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेत. नयनदादा विचारे आणि माझ्या शिव गावातील अनेक ग्रामस्थ आहेत. बरीचशी मंडळी आहेत. सर्वांचीच नावं घेणं शक्य नाही मित्रांनो, राग नसावा. गिरीशदादा सर्वमान्य ज्यांची आतुरता होती, अपेक्षा होती, सन्माननीय दिनेश दादा कुर्तडकर या ठिकाणी या कार्यक्रमाला दादांना मी फोनही केला आहे. तेच या निश्चितपणे या कार्यक्रमाचे सर्व आहेत. दादांना ही शाहिरी मानाचा मुजरा, सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून जास्त वेळ न घेता जशी नावं येतील कार्यक्रमाची सुरुवात करतोय. म्हणायचं आहे काय, प्रतिस्पर्धी शाहिरांना विनंती, प्रथा आहे, परंपरा आहे आणि प्रथेप्रमाणे आपला लेखी विषय मला द्यायचा आहे. माझा तुम्ही घेऊन जायचं आहे, कारण तुमची आणि माझी ही पहिली भेट आहे आणि त्यामुळे तुम्हाला विनंती, कार्यक्रमाची सुरुवात करतो. म्हणायचं आहे काय. शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वंदन गुरुला आधी केलेच पाहिजे, सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे. पण जर सार्थक जीवनाचे जीवनाचे या झालेच पाहिजे, तर शरण सद्गुरूला आधी गेलेच पाहिजे. आणि म्हणून
आजच्या वारीचा विषय पोहोचवायचा बघा. 10:08ला मी आलोय. 8:10ला सॉरी काहीतरी लोकांना वेळ वाटत. 8:10ला मी आलो आहे का. 10 मिनिटं याच्यात मध्ये गेले. कार्यक्रम किती वेळात संबोधन तेवढं तुम्ही आयोजकांनी सुद्धा लक्ष असू द्या आणि शाहिरांना सुद्धा विनंती. थिएटरचा शो आहे, ही काय ओपन बारी नाही. आपण दोघांनीही वेळेचं बंधन पाळूया आणि कार्यक्रम करायचा आहे. आणि म्हणून जास्त वेळ न घेता जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणून म्हणायचं आहे काय, आमचे कल्पेश दादा गाडी आहेत, कुणाल दादा गाडी आहे. एक सुंदरसा आवाज गव्हाली क्षेत्रातला छोटा पॅकेट आहे, धमाका आवडा आहे, राजदील मोहिते. दाखल जर वेळ आली तर तेवढा वेळ नाही आहे मित्रांनो. बरीचशी मंडळी आहेत, सगळे माझे वाद्यवृंद. शुभम आहे ते पहिलेच इथे, शुभम आहे, अपूर्व आहे, रुपेश शेलार आहे आणि दोदो राजू मास्टर जो आज फेमस होते सगळ्यांच्या माध्यमातून, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या युट्यूबच्या माध्यमातून. आणि विशाल बंदरकर माझा या ठिकाणी आणि सगळी माझी टीम, माझी सगळी मुलं ही जी आज माझ्या कार्यक्रमात आहेत मित्रांनो. या सगळ्या भानगडी हा घेतो, या सगळ्या भानगडी मित्रांनो बघा. रसिकजन मायबाप तर माझ्या पाठीशी निश्चितपणे आहेत. माझी पोरं आहेत, 20, 25, 50 पोरं आहेत निश्चितपणे. पण ज्या शाखेनं माझी साथ सोडलेली आहे मित्रांनो, काय हो, हरड गावामध्ये एक कार्यक्रम केला. त्या दिवशी प्रमोद बासेंची कशी काय देवाच्या योगायोगानं ओळख झाली आणि माझ्या मंदरूळ शाखेनं अजूनपर्यंत माझी जगानं सोडू द्या पण माझ्या शाखेसाठी जोरदार राहू द्या. म्हणून तवार जिथं सोडला विषय ठाण्यामध्ये, जिथं सोडला विषय तिथूनच सुरुवात. हृदयाला काळजाला हात घाला लावणार. पुन्हा एकदा सांगतोय, या ठिकाणी पंधरे भाऊ उपस्थित आहेत. जिथं सोडला विषय तिथून सुरुवात. म्हणायचं आहे काय, वेली फुलांवर बागडणार हे निरागस फुल आहे. वेली फुलांवर बागडणार हे निरागस फुलपाखरू आहे. हरणीच्या कुशीत निजलेलं पाडस हे कोकरू आहे. अरे माझ्या रसिक माय बापा, मी कुणी परका नाही, मी तुमचंच एक लेकरू आहे. मी तुमचंच एक लेकरू आहे. म्हणून मला म्हणायचं आहे का, परवा स्टेटस ठेवला होता आमच्या सत्यवान दादा निकम. विषय जाऊ द्या, कोणीच बाकीच्या युट्यूबला टाकायचं नाही. तुमच्या सगळ्यांचे झाले, तुम्ही सगळेजण कमवताय, तुम्ही भारी रेकॉर्ड करा, टेन्शन नाही. माझे 1000 सबस्क्रायबर झाले, फक्त 4000 वॉच टाइम मला व्हायला पाहिजे. 2000 झालाय माझा, कोणीच टाकायची नाही. पहिलाच सांगतोय, माझा होऊ द्या. मग माझा तुमचा भरलाय ना पोट, सगळ्या युट्यूबवाल्यांना सांगतोय तुमचा पोट भरलाय ना आता. मला माहिती आहे मेहनत आहे, तुमची पण मेहनत आहे, प्रत्येक बारीला यायचं आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण माझा आता हो द्या. मी एवढ्या वर्ष तुमच्या कधी आलो मधी नाही, तर माझा पोट भरून द्या थोडासा. असं मी तुम्हाला आवर्जून सांगतो. युट्यूबवाले सगळे वर खाली कुठे बसलेत का, आवर्जून. हा, त्याचा तुलाही मानाचा मुजरा खरोखर सुंदर. आणि अशीच माया ठेव. फक्त विषय काय पोचवायचा आहे, दादांच्या इथं संदेशांच्या इथं बसलो होतो त्या दिवशी. मुकडा सुचलेला आहे, कॉमेडी निरा होता सगळा. मला त्यांच्यावर बोलायचं नाही, चांगली लोक असतात, कारण मी पण त्या गावात 15 वर्ष काम केलेलं आहे. पण विषय कसा लिहिला तो बघा, पहिली ओळ ऐकवतो आणि त्यात बदल काय करायचो. जेव्हा मी पहिला घेऊन नंतर सुरुवात हे घे व्यवस्थित. प्रथम यज्ञ भूखंड धरा पे, अरे प्रथम यज्ञ भूखंड धरा पे आय का आगाज है पावन संगम की धरती, ये प्रयागराज है, ये प्रयागराज है. का पाया बघतोय कसाई आजला, जातीवादी विषय का पहिलीच लोक माझ्या पिसातले. हा, म्हणून म्हणतोय का पाया बघतोय कसाई आजला, गाईच्या या वासरा. विषय कसा लिहिला होता ऐका, पण पलटवला परत पलटवला ऐका. 2-3 दिवसापूर्वी स्टेटस ठेवला होता आमच्या सत्यवान दादा निकम यांची गाय यायली. मला गर्वच सुद्धा आहे. मला चिका घेऊन आले आणि चिका खाल्लाय. आणि विषय कसा देतोय ऐका, कसा देतोय ऐका. सवाल
आरती जशी गाय जन्मताच आपल्या हो जशी गाय जन्मताच आपल्या साठते हो वासरा जशी गाय जन्मताच आपल्या अहो चाटते हो वासरा मग पायिक मी या रंगभूमीचा तुम्ही द्या हो आसरा तुम्ही द्या हो आसरा जशी गाय जन्मताच आपल्या जशी गाय जन्मताच आपल्या साठते हो वासरा जशी गाय जन्मताच आपल्या साठते हो वासरा पायिक मी या रंगभूमीचा तुम्ही द्या हो आसरा, तुम्ही द्या हो तुमच्या कृपेने शाहीर घडलो तुमच्या कृपेने शाहीर झालो म्हणूनच मिळतोय मान मला म्हणूनच मिळतोय मान तुमच्या कृपेने मी शाहीर झालो म्हणूनच मिळतोय मान मला म्हणूनच मिळतोय मान खरंच त्या उपकाराची आहे मनापासून दान मला मनापासून दान मला मनापासून दान तुमच्या हाती सोपविला तुमच्या हाती सोपविला माझ्या तुमच्या हाती सोपविला माझ्या प्रगतीचा सासरा पायिक मी या
द्या हो आसरा, द्या हो आसरा. श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा. विठ्ठल देवनाच मंडळ मंदुळ खरेवाडीचा. छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा. सागर झाला बक्षीस आहे. 2 गण आणले ना तेवढे नको कारण वेळेचं बंधन आहे. 8:35 आहे ना, 8:35 आहे ना. 45-50 पर्यंत बारी संपवणार, जास्त वेळ नाही. बरीचशी मंडळी आली आहेत मित्रांनो. सत्कार समारंभ सुद्धा छोटे गाणे आहे. माझी मंदुळ झरेवाडीतली आमचे सन्मान्य अध्यक्ष सुद्धा आले. माझी गिरडी कामगार सेनेचे या ठिकाणी सन्मान्य सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांनाही वेळ द्यायचा आहे म्हणून गण गातोय. लक्ष असू दे काय म्हणायचं आहे. हात घेतो. वा मंत्री भाऊ पुढे आहेत. हा घनश्याम येडामा येडामा ऐका शाहीर सुंदर उत्तर दिले. परवा मला आवडलं. तो अवतार्य कार्य घडो माझ्याकडून म्हणून चाललोय तुम्हाला सोडून. मस्त उत्तर आवड. आणि अशा शक्ती तुला झाला पाहिजे, असा शक्ती तुला झाला पाहिजे. या माय मावल्या माझ्या येतात ना, याला म्हणतात शक्ती तुला. म्हणून तुम्हाला मानतो का मी. तुम्ही माझ्या जोडीला आलं म्हणून 1-2 सुटलं म्हणून सोडा, कार्यक्रमच केला असता. असू द्या त्याला मला बोलायचं नाही का आता. त्याच्या पहिला लाव आधीचा माझ्याच गावलं ते. त्याचे पैसे 100 भेटतात. मग तू इंद्रधनुधे नको असं मजला मुळीची त्या धनाची. कधी मूर्ती पाहिन मी माझ्या लाडक्या गणाची. वाट पाहतो डोळे लावून आम्ही चतुर्थी सणाची. अरे आता ओढ फक्त गणा आहे तुझ्या मलाची. येणार येणार येणार. 1 महिना आहे फक्त. 1 महिना शिल्लक. 1 महिन्यापेक्षा पण कमी कालावधी म्हणून म्हणतोय. तो इंद्रधनुधे सप्तरंगाची कमान. इंद्रधनुधे सप्तरंगाची कमान. सरी श्रावणाच्या त्यात झाल्या रममान.
ते लिहिता येत नाही. येणार आहे मी पोस्टाच्या गाडीत बसून लिहितो. ऐका आत्महत्येत दिलंय. इंद्रधनुधे सप्तरंगाची कमाल त्या सरी श्रावणाच्या त्यात झाल्या रममान. ऐका पुढचा शब्द श्री गणा तू द्यावे दान तुला बोलाविले. धरणी मातेचे गण माझ्या कॉपी करायला लागले लोक. मग लिवलं पत्र गणाला म्हणायला लागले. अरे तिथं पोस्ट ऑफिसच नाही कैलासावर. एव्हरेस्ट लोक चढली, एव्हरेस्ट लोकांनी सर केलं, पण कैलास पर्वत अजून कुणालाही सर करायला जमलेलं नाही. बरीच लोक कैलास पर्वत सर करताना मिळले तर भरपूर लोक, बरेचसे लोक त्यांना समाधी मिळाली नाही, मिळालीच नाही, बॉडी पण नाही मिळाली. मग तिथे काय पोस्ट ऑफिस बोलाल आता बोलाल काय? अरे मरण ना पोस्ट पर थंडी काढू काही लिहायचं. आता हम क्या लिखते हैं देखो. घेणार थोडं. अरे तो इंद्रधनु धे सप्तरंगाची कमाल सरी श्रावणाच्या त्यात झाल्या रममान. तू श्री गणा द्यावे दान बोलाविले या कोकणात. श्रावणाच्या श्री गणा बोलाविले श्री गणा सुट्टी नाही मिळाली तरी साहेबाला सांगून नोकरी नाक मारून त्याला कोकणकर माझा हा सण हा दुबई पासून चेन्नई पासून अखंड विश्वात साजरा होतो. पण कोकण वासियांसाठी आतुरता गणरायाची आणि या सणाची कुणाचं ते म्हणून म्हटलं तुझं भरला फुल आणि पानात मोर पिसाला फुलली रानात मोर पिसाला फुलली रानात मोर पिसाला तुझं भरला फुल आणि पानात मोर पिसाला फुलली रानात मोर पिसाला फुलली रानात मोर पिसाला फुलली रानात. कधी येशील तू अंगणात कधी येशील या अंगणात तळमळ होते तन मनात तळमळ होते तन मनात तळमळ होते तन मनात. कधी येशील तू अंगणात तळमळ होते तन मनात तळमळ होते तन मनात तळमळ होते तन मनात. कैलासावरुनी खाली उतरू दे सरी श्रावणाच्या त्यात झाल्या रममान. श्रीगणा द्याविला बोलाविले तुला या कोकणात. श्रीगणा द्याविला बोलाविले कोकणात. इंद्रधनु धे सप्तरंगाची कमाल सरी श्रावणाच्या त्यात झाल्या रममान. बोलाविले या कोकणात.
कोकणाला तुला बोलवलंय देवा. धरती माता बरेचसे विषय झालेत ते, आणि म्हणून आले पुढे. हो बाय, लेट आहे पण थेट आहे इथंच. सर्वांनी दीपक दादा कारकर यांचं या ठिकाणी आगमन आहे. लेट आहेत पण थेट आहेत आणि या ठिकाणी पोहोचलेले आहेत दादा. त्यांनाही या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा बरीचशी मंडळी मित्र आले आहे. छोटे गाणे सत्कार आहे, वेळेचं बंधन आहे. 8:45 वाजायला आले. गोवांनाही वेळ मिळाला पाहिजे आणि रसिकांचं सुद्धा मनोरंजन झालं पाहिजे, म्हणून मी दे काय तुला आणि इथंच करून घ्या सन्मान. माझी शाखा विठ्ठल देवीनाथ मंडळ मंदरूळ झरेवाडी विकास मंडळ मंदरूळ झरेवाडी अध्यक्ष सन्मान्य विलास दोंडो मासे दादांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं. त्यांची इच्छा होती बराच वेळ. बरेच दादा म्हणतात म्हणजे मी म्हणतात म्हणाला हा स्वतःच करतोय. तर दादा जरा 2 मिनिटं या बरोबर ये यावं आता सगळ्या झालाय, सगळीकडे माहिती झाला. इकडे यावे आपण. 1 मिनिट मी माझंच करणं बरं सगळे बरोबर या तुम्ही. आणि गिरणी कामगारांना सुद्धा विनंती करतो, कारण बघा थोडासा छोटे गाणी वेळ आहे, थिएटरमध्ये वेळ कमी भेटतो. गिरणी कामगार माझे सगळे बांधव जेवढे आलेले आहेत परवाच्या गाण्यासाठी तुमचंही गाणे घेणार आहे. फरमाईश आहे, एकच मुकडा फक्त गवळणीचा घेणार, विषय संपून टाकणार. तुम्हालाही विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं. नक्कीच या ठिकाणी शाहीर सचिनजी कदम यांचा येतोच सन्मान होतं. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो ही लोककलेची देण आहे त्यांना. वयाच्या 12व्या वर्षापासून या लोककलेमध्ये पदार्पण केले आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पित आहे आपल्या कोकणातल्या तमाम रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या कर्तृत्वावरती निर्माण झालेलं व्यक्तिमत्व आहे. आणि नक्कीच अशा ह्या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी हा सन्मान होतोय. तर जोरदार आपण त्यांचं स्वागत करू. संयुक्त मराठी मुंबई चळवळ आदरणीय रमाकांची बडे साहेब या ठिकाणी आहेत. आणि मला वाटतं काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या गडकरी रंगायत्रामध्ये माऊलींचा कार्यक्रम झाला होता. आणि कल्पना आहे की शाहीर आणि शाहिराचं प्रबोधन हे त्याचं कर्तव्य असतं. आणि माऊलीने गायलेलं ते गाणं आज अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. आणि खऱ्या अर्थाने ही सगळी गिरणी कामगार चळवळीतली ही सगळी मंडळी आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना देखील ते पाहलंय. आणि खऱ्या अर्थाने या कलावंतांचा सन्मान करण्यासाठी आज ते खास या ठिकाणी सन्माननीय उपस्थित आहेत. माऊली आपणास विनंती करतो, कृपया वेळेला महत्व आहे, आपण सर्वांना व्यासपीठावरती या. आपण शाहीर सचिनजी कदम यांचा आपण या ठिकाणी येतोच सन्मान करावा. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवू. खरोखर शाहिरी आणि त्यांच्या माध्यमातूनची अनेक गाणी आज लोकप्रिय ठरलेली आहेत आणि त्यातीलच ही सगळी मंडळी आहे. ही मंडळी सगळ्यांचे मनापासून आभार. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक माझा मित्र सन्माननीय गुरव माऊली आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. नक्कीच या ठिकाणी 1 मिनिटाच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतील. धन्यवाद दादा की आमच्या गिरणी कामगारांचा विषय तुम्ही मांडलाय. कारण शाहीर म्हटलं की समाजाच्या व्यथा खऱ्या अर्थानं समाजापर्यंत पोहोचून एक स्वाभिमान जिवंत करणं ही महाराष्ट्राची परंपरा आपल्या कोकण पुण्यभूमीतून आधी जिवंत ठेवले. त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण परिवाराकडून तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. दोन्ही शाहिरांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद दादा रमाकांतजी बडे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, खरोखर तुमच्या लाख लाख आभार आहे. माझे ते 4 शब्द तुमच्यापर्यंत हृदयापर्यंत पोहोचले आणि या कार्यक्रमाला आपण आवर्जून संतोषाता राहते सगळ्या तुमच्या सहकार्यांना तुम्हाला सर्वांना लाख लाख मी धन्यवाद देईन. 2 मिनिटं काय तर जरा आले पण काय हवा करून गेले. अरे ह्याला ताकद म्हणतात, शब्दाची ताकद म्हणतात. कारखान्यांसाठी जो सगळ्यांचे सत्कार करतो ना त्याचा बिचाराचा कधीच होत नाही. त्याचा कोण त्याला नावच घेत नाही बिचाराचा.
आणि तो पण कलाकार मित्रांनो मग तो कुठेतरी दुखावला गेला तर मग त्यातून प्रबोधन आणि त्यातून खरोखर क्रांती घडते हा मित्रांनो. हे होणार आहे थोडे दिवस थांबा. आता मी त्याच्यावर बोलत नाही मला कार्यक्रमाकडे येऊ आपण कार्यक्रमाकडे येऊ. ऐका एक गवळण फक्त माझ्या घरी काम करायला विनंती आहे एक मुखडा फक्त ऐकून जा. संतोषजी बेर्डे शिष्य आहेत 500 रुपये आले आहेत. हा हो सर बरोबर सर आम्हाला माहिती आहे सर नामे पेक्षा तुम्ही भारी आहे आम्हाला माहिती आहे. ऐका लाज कुठे घेतोय एक फक्त मुखडा हे आहेत का रे इकडं. अरे लांजावाल्यांची स्टाईल आता राजापूरवाल्यांनी घेतली. या अरे हो नरेंद्र दादा आमचे हे पण दादा सुद्धा बोलले होते बरीचशी. नरेंद्र दादा शिंदे इकडे बघा हे इकडे बघा हे लागतं हो इकडे बघ झूम कर अरे झूम कर त्याला आमचं कळवलं दिसायचं नाही. जरा जवळ जवळ दाखव याच्यात काय आहे ते दाखव. हे प्रेम आहे लोकांचं आणि शिंदे परिवार माझा नरेंद्र दादा आणि त्यांचं गाणं मी ते घेतोय हे प्रेम कमवतं माऊली. अजून काय कमवायची गरज आहे. अरे नको तसा नको दाखवूस बाजूला नेऊन अरे तो चोरीला जाईल. दादा खरं तुमचे आभार. 10 मिनिटं राहिले सांगितले बघा एक मुखडा फक्त घेतो गवळणीचा. एक मुखडा म्हणते तर चांगलाच घेऊ आणि ती गवळण उद्या आपण 22 तारखेला पुरी करू. 22 तारखेला पुरी करू आपण. दोन्ही माकळबांचे शिष्य आहेत त्यामुळे ह्याला आरती दिली तिकडे पुरी करू उद्या 22 तारखेला मुखडा देतो. अजून वरती घेतोच बघ. दारी दारी दारा दारी दर दारी दा रब मुझे माफ करे मेरा इंसाफ करे ओ रब. एकच मुखडा एका वाक्यात एका शब्दात एका पिसानं मुली मोर होऊ नये. एक बारी करून मी शाणा किंवा मी मोठा झालो हे म्हणू नये यासाठी मी दिलंय ते. एक वेगळी गवळण आणली होती पण हीच देऊया चला. कान्हा पुरे हा धिंगाणा अडवू नको तू याड राना. कान्हा माझ्या कान्हा कान्हा अडवू नको तू याड राना. ओढायला बघतो माझा भरलेला मान. सगळे मंडळ आले. माझ्या मायमौल्यांची माझ्या हिंदू देवी देवतांची विटंबना करणार नाही निश्चितपणे. शब्द कशात पण ऐका. अरे कान्हा कृष्णा कान्हा कान्हा अडवू नको तू याड राना. ओढायला बघतो माझा भरलेला मान. पण आज तुझी माझ्याशी गाठ अरे उखळाला बांधून फोडीन पाठ. हो आज तुझी माझ्याशी गाठ. समजला गाठ मारी गाठ म्हणतोय. आज तुझी माझ्याशी गाठ उखळाला बांधून फोडीन पाठ. आज तुझी माझ्याशी गाठ उखळाला बांधून फोडीन पाठ. तुझी माझ्याशी Oh,
शब्दात शहाणे व्हा एवढंच सांगतोय. संपूर्ण माझ्या गिरणी कामगारांच्या वतीने शाहीर संतोष दादा हाटे दादांच्या वतीने वर्ष आहे 2026 आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी 2026 रुपयांचं बहारदार पारितोषिक. आणि म्हणून तो एक अंतरा जो राहिला होता मोकळा फक्त दिलाय परवाच्या दिवशी. आणि त्यासाठी सगळी ही मंडळी आली म्हणून एक फक्त अंतरा एक देतोय म्हणायचं आहे. काय त्यावेळेस मित्रांनो लाल बावटा ही फार मोठी ये दो आप अपने हात से. लाल बावटा ही फार मोठी संघटना, अनेक संघटना होत्या, बऱ्याचशा लोकांना त्यांना त्यांनी फोडलं. पण जी पाहिजे प्रमाणे काय लोकांना बोलले की तुम्हाला एवढे पैसे मिळतील तेवढे पैसे मिळतील. काही नाही मिळालं. 10 वैदाची खोली आणि एका खोलीमध्ये बाप आणि लेक त्यांच्या दोघांचे संसार मध्ये साडी लावायची. काय दिवस काढले माझ्या लोकांनी, काय दिवस काढले. आणि म्हणून म्हणताय बघा, दूल्हे का सेहरा सुहाना लगता है. ऐकून घ्या मुकडा तुम्ही ऐकलाय. इकडे दाखवून गाजर पियाल मांजर दूध डोळे झाकून तो गोरगरिबांच्या टाळूवरच यांनी लोणी खाल्लं चाखून. काय दिली फक्त म्हणाले घरं मिळतील तुम्हाला, रेशन पण मिळायचं. तेव्हा रेशन मिळायचं. मिलचा कामगार म्हटल्यानंतर तेव्हा रुबाब असायचा, ऋतुबा असायचा गावात आल्यावर. काही नाही दिलं म्हणून म्हणतो ऐका. दाखवून गाजर पियाल मांजर दूध डोळे झाकून अहो गोरगरिबांच्या टाळूवरच याने लोणी खाल्लं चाखून. जरी प्राणपणाने लढला तरी खाली पडला बावटाला. पण माझ्या गिरणी कामगारांचे मात्र बघवे हाल. अहो मिलच्या जागेवर माझ्या गिरणी कामगारांचे मात्र बघवे हाल. मिलच्या जागेवर दर्शन भालेकर राणी कैलासाचे बक्षीस आले. आणि आमचे रमाकांत दादा जावळे दोघे उभयता आलेले आहेत. संपूर्ण परिवार आलेला आहे. दादांचं खूप प्रेम आहे मित्रांनो. कवी क्षेत्रातला माणूस आहे. चांगले कवी आहेत आणि खूप प्रेम आहे. बहिणी सुद्धा आल्या आणि त्यांची मुलगी सुद्धा आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून 300 रुपयांचा बहारदार पारितोषिक. त्यांचं फरमाईश आहे चल माधवा. काय कळलं नाही हो, लहान पुढे राहतात या दादांचा पोरग एवढंच आहे, अजून बोलता येत नाही. अजून चल माधवा. काय वेळ आहे लोकांना. हे म्हणून म्हणतो हे पेरलं आणि तेच उगवणार आहे. आणि दर्शन दादा तुम्हालाही मला समजलं राणी कैलासाची माझं गाणं आलंय. 32,000 का 33,000वर गेले. हा एक 8 दिवसापूर्वी टाकलंय. हे बाबा खर करू नको, पैसे मिळणार नाही, थांब बुवा सारखं येतील. आणखी रामबाडे कुठे आहेत? रामबाडे ऐका म्हणून संपूया प्रश्नपत्तीला. हा शायरांना त्यांनाच नव्हे बघा माझ्यापेक्षा लहान आहेत तरी पण त्यांनाच नव्हे तर कोकणातल्या अनेक शायरांना गोवाकडे पण गोवा पाठवा नाही तर बरोबर खरा तर खरा. आपण महत्वाला माहिती आहे मी ते खरा बोलणारा माणूस आहे. मरण पण नाही खोटा बोलणार या रंगमंचावर तरी. हा बाकीचं एखाद्या इकडं बाकीच्या म्हणजे हे सोडून हे क्षेत्र सोडून ठीक आहे. एखाद्याला वाचवायचं असेल तर व्हायचा खोटा बोलेल पण इथं
म्हणून सांगतोय. शायरांना विचारलंय, दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय? बाजू दिल्या, भगीरथ सांगू नका, गणपती सांगू नका, बलराम सांगू नका, अनेक बाजू तुम्हाला दिलेल्या आहेत. तसे येतील तसे देत जाईल. आणि म्हणून शायरांना दिलाय. आपला विषय काय झालं, काय झालं? सचिन दादा, हा दिनेश दादा कुर्तकड, सॉरी सचिन दादा साळवी दादांच्या माध्यमातून मला 1000, तुला 500. आता मी देऊ नको ना जाताना गाडीला, चालेल ना? बरं भरला ना किसा? मोठी नोट आहे हरवशी. हा ऐका, काय ती चालेल दो सांग. क्षमा करा ग्रंथपाल, क्षमा करा. ऐका, दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले वेळे, त्या बाळाचे नाव सांगुनी अहो तुम्ही सोडवा कोडे. हा सवाल घ्या, मजला जबाब द्या. हा सवाल घ्या, शाहिरा जबाब द्या. हा सवाल घ्या, मजला जबाब द्या. हा सवाल घ्या, हो मजला जबाब द्या. हे सवाल घ्या, मजला जबाब द्या. हा सवाल घ्या, मजला जबाब द्या. सवाल घ्या, मजला जबाब द्या. राणी कैलासाठी 200 रुपये उधार ठेवतोय आणि नरेंद्रनाथ शिंदेचं गाणं, शिंदे परिवाराचं उधार ठेवतोय. चल चल माधवा, चला केशवा, चल चल माधवा, चला केशवा. चल चल माधवा, चल केशवा, चल चल माधवा, चल केशवा. चांगली गोपाळा, हे मन मला सुंदर गायले, त्यांनाही शुभेच्छा सर्वांना. आणि बुवांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी पहिली फेरी संपवतो.